हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. मी MRP. स्वागत आहे तुमचं माझ्या प्लेलिस्टमध्ये. हा जो व्हिडिओ असणार आहे, हा व्हिडिओ आपण बनवणार आहोत टाईपकास्टिंगवर. ओके, सो लेट स्टार्ट टाईपकास्टिंग. ओके, टाईपकास्टिंग. आता टाईपकास्टिंग समजायच्या आधी कास्टिंग म्हणजे काय ते समजून घ्या. कास्टिंग म्हणजे काय? एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात चेंजेस करणे, त्याला आपण म्हणतो कास्टिंग. ओके, सो लेट्स अंडरस्टँड टाईपकास्टिंग इन जावा. Typecasting means changing the data type of a variable into another, changing the data types of a variable into another data type. म्हणजे सिंपल समजायचं झालं तर आपल्याकडे कोणता पण एक व्हेरिएबल असणार आहे, त्याचा जो डेटा टाईप आहे तो डेटा टाईप आपल्याला दुसऱ्या डेटा टाईप मध्ये कन्वर्ट करायचा आहे. समजा माझ्याकडे समजा इंट ए. ओके, तर मला हा जो ए हा कोणत्या टाईपचा आहे? इंट टाईपचा आहे. मला त्याला दुसऱ्या टाईप मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जसं की कशात मी करू शकतो? फ्लोट मध्ये करू शकतो, मी लॉंग मध्ये करू शकतो, डबल मध्ये करू शकतो. ओके, तर त्याला म्हणतो आपण टाईपकास्टिंग. तर जावामध्ये दोन टाईपची टाईपकास्टिंग केली जाते. पहिली टाईपकास्टिंग असते प्रिमिटिव्ह आणि दुसरी टाईपकास्टिंग असते नॉन प्रिमिटिव्ह. सो लेट्स अंडरस्टँड वन बाय वन. ओके, मी इथे एक चार्ट काढतो, त्याचा डायग्राम काढून घेतो मी. फर्स्ट असणार आहे आपला प्रिमिटिव्ह आणि दुसरा असणार आहे आपला नॉन प्रिमिटिव्ह. ओके, आता प्रिमिटिव्ह मध्ये पण त्याचे दोन सब पार्ट्स पडतात. पहिला पार्ट्स काय आपला? वाइडनिंग. ओके, आणि याचा दुसरा सब पार्ट आहे तो आहे नॅरोईंग. ओके, नॅरोईंग. आणि नॉन प्रिमिटिव्हचे दोन सब पार्ट्स असतील. पहिला आहे अपकास्टिंग. ओके, आणि दुसरं आहे डाऊनकास्टिंग. प्रिमिटिव्ह टाईप कास्टिंग या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नॉन प्रिमिटिव्ह टाईप कास्टिंग हे आपण उप्स मध्ये बघणार आहोत. तर प्रिमिटिव्ह टाईप कास्टिंग मध्ये पहिला जो टाईप आहे तो आहे आपला वाइडनिंग. ओके, पहिला टाईप जो आहे तो आहे आपला वाइडनिंग. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? ह्यामध्ये आपण काय करतो? स्मॉलर डेटा टाईप. ओके, स्मॉलर डेटा टाईप, स्मॉलर डेटा टाईप. ओके, कन्वर्ट इनटू बिगर और लार्जर डेटा टाईप. ओके, म्हणजे काय? आपल्याकडे जो छोटा डेटा टाईप आहे त्या छोट्या डेटा टाईपला आपण मोठ्या डेटा टाईप मध्ये स्टोअर करू शकतो. हे कशावरून होतं? हे त्याच्या मेमरी साईज वरून ठरवलं जातं. समजा माझ्याकडे आता एक बाईट आहे. ओके, बाईट नावाचा व्हेरिएबल आहे. मला त्या बाईट नावाच्या व्हेरिएबलला जर त्याच्यापेक्षा मोठा असलेल्या एखाद्या व्हेरिएबल मध्ये जर स्टोअर करायचं झालं, ओके, तर मी कसं करेल? सो लेट्स अंडरस्टँड विथ एक्झाम्पल. समजा माझ्याकडं बाईट बी इज इक्वल टू 10 आहे. ओके, आता मला ह्या 10ला मला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचं आहे. ओके, मी करतो इंट आय इज इक्वल टू ह्या बीला मी ह्या 10 मध्ये स्टोअर केलं. म्हणजे काय झालं? या बीची साईज किती आहे? 1 बाईट. ओके, या बीची साईज आहे 1 बाईट आणि या इंटची साईज आहे 4 बाईट. ओके, इंटची साईज आहे 4 बाईट. म्हणजे छोटा कोण झाला? हा बाईट, आणि मोठा कोण झाला? इंट. त्याच्यामुळे वाइडनिंग मध्ये तुम्ही छोटा डेटा टाईप हा मोठ्या डेटा टाईप मध्ये स्टोअर करू शकता. मग त्या केसमध्ये करू शकता. हा छोटा डेटा टाईप मोठ्या डेटा टाईप मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. त्यामुळे हे जे कन्व्हर्जन आहे हे ऑटोमॅटिकली केलं जातं. हे जे कन्व्हर्जन आहे हे ऑटोमॅटिकली केलं जातं. इथं लक्षात ठेवा, ऑटोमॅटिकली. यामध्ये तुमचा कोणताच डेटा लॉस होत नाही. ओके, नो डेटा लॉस. ते एक लक्षात ठेवा, नो डेटा लॉस अँड नो रिस्क. वाइडनिंग मध्ये ह्या दोन गोष्टी होतात. ओके, वाइडनिंग मीन्स छोटा डेटा टाईप हा मोठ्यामध्ये स्टोअर करायचा आहे. आता छोटा डेटा टाईप मोठ्यामध्ये स्टोअर करायचा आहे. ओके, एवढंच. हे ऑटोमॅटिकली केलं जातं आणि यामध्ये नो डेटा लॉस आणि नो रिस्क. वाइडनिंग म्हणजे स्मॉलर डेटा टाईप कन्वर्ट इनटू लार्जर डेटा टाईप. ओके, स्मॉलर डेटा टाईप स्टोअर इनटू लार्जर डेटा टाईप. ओके, मग त्या केसमध्ये काय होतं? आता समजा ह्या बाईटची साईज आहे 1
ओके, आणि इंटची साईज आहे 4. आता हा जो बाईट मी इंटमध्ये स्टोअर केल्याच्या नंतर सुद्धा इंटमध्ये जागा उरते. ओके, मग त्या केसमध्ये डेटा लॉस व्हायची कोणतीच शक्यता नाहीये आणि डेटा लॉस व्हायची अशी सिच्युएशन पण तयार होत नाहीये. आणि ह्याच्यामध्ये अशी काही सिच्युएशन तयार होत नाही. त्याच्यामुळे JVM जो आहे तो ह्याला ऑटोमॅटिकली कन्व्हर्ट करतो. ओके, ह्याच्याच उलटा व्हाईस वर्सा. ओके, समजून घेऊ आपण. ह्याचाच उलटा आहे जो असेल आपला सेकंड टाइप कास्टिंग. ओके, टाइप कास्टिंग मध्ये पहिला आहे प्रिमिटिव्ह. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे वाइडनिंग. वाइडनिंग मीन्स स्मॉलर कन्वर्ट इंटू लार्जर. ओके, स्मॉलर कन्वर्ट इंटू लार्जर. आता वाइडनिंग म्हणजे छोटा डेटा टाइप जो असतो तो आपण मोठ्यामध्ये स्टोअर करू शकतो. ओके, लेट्स अंडरस्टँड. समजा माझ्याकडे एक बाईट नावाचा व्हेरिएबल आहे बी, ज्याच्यामध्ये मी 10 स्टोअर केलेत. ओके, ज्याच्यामध्ये मी 10 स्टोअर केलेत आणि हा जो बी आहे तो मला दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा आहे. ओके, तर इथं समजून घेऊ आपण. हा जो बी आहे ह्याची साईज किती राहणार आहे आता मेमरीमध्ये? 1 बाईट. किती राहणार आहे? 1 बाईट. आणि हा जो ए ह्याची साईज किती राहणार आहे मेमरीमध्ये? 4 बाईट. किती राहणार आहे? 4 बाईट. तर हा जो बाईट आहे ह्याची साईज 1 असल्यामुळे ती साईज या 4 पेक्षा छोटी आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तो ॲज इट इज ऑटोमॅटिकली कन्व्हर्ट होऊन जाईल. ओके, तो काय राहणार आहे? ऑटोमॅटिकली कन्व्हर्ट होऊन जाईल. इथं ऑटोमॅटिकली JVM कन्व्हर्ट. ऑटोमॅटिकली JVM कन्व्हर्ट करीन ह्याला. ओके, का? तर डेटा छोटा आहे आणि मेमरी मोठी. ओके, छोट्याला मोठ्यामध्ये घेऊन जायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, देन ह्याच्यामध्ये अजून काय होईल? तुमचा डेटा लॉस नाही होणार. ओके, सर, नो डेटा लॉस. ओके, अँड नो रिस्क. नो डेटा लॉस अँड नो रिस्क. ओके, आता ह्या वाइडनिंगमध्ये एक ऑर्डर फॉलो केली जाते. ओके, एक ऑर्डर फॉलो केली जाते. ऑर्डर ऑफ डेटा टाइप्स. ओके, सो लेट्स अंडरस्टँड. पहिला जो आहे तो आहे आपला बाईट. देन असणार आहे आपला शॉर्ट. ओके, पहिला आहे बाईट. देन असणार आहे आपला शॉर्ट. देन असणार आहे आपला इंट. ओके, देन असणार आहे आपला लॉंग. देन असणार आहे आपला फ्लोट. ओके, देन असणार आहे तुमचा डबल. हा त्याचा सिक्वेन्स आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं? तुम्ही हा बाईट जो आहे, हा बाईट छोटा आहे कुणापेक्षा? शॉर्टपेक्षा. हा बाईट छोटा आहे कुणापेक्षा? इंटपेक्षा. हा बाईट छोटा आहे कुणापेक्षा? लॉंग, फ्लोट, डबल. ह्या सगळ्यांपेक्षा बाईट तुमचा छोटा आहे. आता पुढच्या केसमध्ये हा जो शॉर्ट आहे. ओके, हा जो शॉर्ट आहे तो आपण कशामध्ये स्टोअर करू शकतो? तर पहिले आपण त्याची मेमरी समजून घेऊ. हा आहे 1 बाईट. ओके, हा आहे 2 बाईट, 4 बाईट, 8 बाईट, 4 बाईट, 8 बाईट. ओके, तर हा जो 2 आहे हा आपण स्टोअर करू शकतो ह्याच्यामध्ये. ओके, हा आपण ह्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो. हा आपण ह्याच्यामध्ये पण स्टोअर करू शकतो. हा आपण ह्याच्यामध्ये पण स्टोअर करू शकतो. हा डेटा टाइप आपण ह्याच्यामध्ये पण स्टोअर करू शकतो. तसंच जर बघायचं झालं तर मी हा इंट ह्याच्यामध्ये पण स्टोअर करू शकतो. मी हा इंट ह्याच्यामध्ये पण स्टोअर करू शकतो. मी ह्याच्यामध्ये पण ह्याला स्टोअर करू शकतो. सिच्युएशनमध्ये तसंच ह्याच्या पुढचे जे डेटा टाइप आहे ते तुम्ही एकामेकांमध्ये स्टोअर करू शकतो. या ऑर्डरला आपण म्हणतो वाइडनिंग. ओके, सो लेट्स अंडरस्टँड. नेक्स्ट एक बाईट घेतो. ओके, बाईट बी, ज्याच्यामध्ये मी 10 स्टोअर करतो. ओके, देन मी घेतो शॉर्ट एस इज इक्वल टू त्या एसमध्ये मी बीला स्टोअर करतो. देन मी घेतो इंट. ओके, ह्या इंट एमध्ये मी स्टोअर करतो एसला. ओके, देन असेल माझा नेक्स्ट डेटा टाईप. माझा नेक्स्ट डेटा टाईप असणार आहे, समजा मी घेतो लॉंग. ओके, लॉंग इज इक्वल टू काय असेल? लॉंग एक व्हेरिएबल घेतो मी एल. ओके, ते त्या एल व्हेरिएबलमध्ये मी एला स्टोअर करतो. सेकंड आहे आपला फ्लोट. ओके, या फ्लोटमध्ये मी एक व्हेरिएबल घेतो एफ नावाचा. ओके, त्या एफ नावाच्या व्हेरिएबलमध्ये मी माझा जो लॉंगचा व्हेरिएबल असणार आहे त्याला मी त्यात स्टोअर करतो. ओके, देन डबलमध्ये मी फ्लोटला स्टोअर करतो. ओके, हा आपला सिक्वेन्स आहे. बरोबर, मी बाईटला स्टोअर केलाय आता शॉर्टमध्ये. शॉर्टला स्टोअर केलाय मी इंटमध्ये. इंटला स्टोअर केलाय मी लॉंगमध्ये. लॉंगला स्टोअर केलाय मी फ्लोटमध्ये आणि फ्लोटला स्टोअर केलाय मी डबलमध्ये. ओके, तर ह्या कोडला आपण
लास्टला एक्झिक्यूट करून बघू. ओके. सेकंड टाइप काय आपला नॅरोइंग, लार्जर डेटा टाइप इंटू स्मॉलर डेटा टाइप. आता आता ह्याच्यामध्ये मेन तुम्हाला समजून घ्यायचं आहे, हे जे कन्व्हर्जन असतं हे ऑटोमॅटिकली केलं जात नाही. ओके. हे ऑटोमॅटिकली केलं जात नाही, हे मॅन्युअली करावं लागतं. तर मॅन्युअली का करावं लागतं? कारण ह्या केसमध्ये डेटा लॉस होण्याची आणि डेटा लॉस होण्याची रिस्क असते. त्यामुळे JVM जो असतो तो याची जबाबदारी घेत नाही. तर त्याची जबाबदारी आपल्याला मॅन्युअली घ्यावं लागते आणि ही जी टाइप कास्टिंग आहे ही आपल्याला स्वतःला करावं लागते. ओके. त्याच्यामुळं त्याच्यामुळं नॅरोइंग ही मॅन्युअल कास्टिंग आहे. ओके. नॅरोइंग ही मॅन्युअल कास्टिंग आहे आणि वाईडनिंग ही ऑटो कास्टिंग आहे. म्हणजे नॅरोइंग ही मॅन्युअली करावं लागते आणि वाईडनिंग ही ऑटोमॅटिक होते. ओके. सो लेट्स अंडरस्टँड सिंटॅक्स. हा झाला सिंटॅक्स. देन मी ऑर्डर काढतो त्याची. ऑर्डर ऑफ डेटा टाइप काय असणार आहे? पहिला असणार आहे तुमचा बाईट. ओके. देन असणार आहे तुमचा शॉर्ट, देन असणार इंट, देन असणार आहे लॉंग, फ्लोट आणि लास्टला असणार आहे डबल. नॅरोइंग मध्ये फरक एवढा आहे की आता जो मोठा डेटा टाइप आहे तो आपल्याला स्टोअर करायचा आहे छोट्या डेटा टाइपमध्ये. ओके. मोठा डेटा टाइप आहे तो आपल्याला स्टोअर करायचा आहे छोट्या डेटा टाइपमध्ये. आता ह्याच्यामध्ये डेटा लॉस होण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे JVM ह्याची जबाबदारी घेत नाही, म्हणून आपल्याला ती मॅन्युअली करावी लागते. तर ती कशी? लेट्स स्टार्ट विथ एक्झाम्पल. ओके. समजा पहिलं काय करावं लागेल? लेट्स अंडरस्टँड विथ एक्झाम्पल. आता पहिला कोणता पण एक डेटा टाइप घ्या मोठा. समजा मी घेतला इंट. ओके. इंट ए इज इक्वल टू मी घेतला 10. ओके. ए इज इक्वल टू मी घेतला 10. तर ह्या केसमध्ये मला आता 10 हा मोठा कोणापेक्षा आहे? 10 हा माझा मोठा कोणापेक्षा आहे? एक तर बाईटपेक्षा, एक तर शॉर्टपेक्षा. मग मला आता 10ला स्टोअर करायचा आहे बाईटमध्ये. तर त्या केसमध्ये मला काय करावं लागेल? ओके. इथं सिंटॅक्स चेक करा, इथं सिंटॅक्स चेक करा. स्मॉलर टाइप. मग मला इथं काय करावं लागेल? पहिला स्मॉलर टाइप. स्मॉलर टाइप काय माझा? बाईट. ओके. सो बाईट फ्लोट आहे. ओके. मला फ्लोट स्टोअर करायचा इंटमध्ये. ह्या केसमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो? जर समजा मी घेतो फ्लोट इज इक्वल टू 9.8723F. ओके. ओके. आणि मला काय करायचं आहे? हा जो एफ आहे, हा जो एफ आहे मला कशा स्टोअर करायचा आहे? इंटमध्ये स्टोअर करायचा आहे. मला कशा स्टोअर करायचं आहे? इंटमध्ये. मी एक इथं घेतो इंट आणि मला एक्स घेतो. ओके. जर मी SOP एक्स केला तर मला आउटपुट येताना माझा आउटपुट काय राहणार आहे मित्रांनो? हा 9 राहणार आहे. कारण मी डबलला कन्व्हर्ट केला फ्लोटमध्ये. जर डबलला मी कन्व्हर्ट केला फ्लोटमध्ये तर त्या केसमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकते? लेट्स अंडरस्टँड. डबल टू फ्लोट. ओके. डबल टू फ्लोट. तर समजा मी एक डबल नावाचा व्हेरिएबल घेतो डी, ज्याच्यामध्ये मी एक व्हॅल्यू स्टोअर करतो 99.23456789 जर मी ह्याच्या शेवटला डी नाही लावला तर कंपायलर त्याला बाय डिफॉल्ट डबल म्हणून अज्युम करतो. ओके. हे आपल्याला माहिती आहे, हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. ओके. सो नेक्स्ट आता मला काय करायचं आहे? हा जो डबल आहे मला स्टोअर कशात करायचा आहे? छोट्या डेटा टाइपमध्ये. छोटा डेटा टाइप कोणता आहे माझा? फ्लोट. ओके. कोणता आहे माझा छोटा डेटा टाइप? फ्लोट. ओके. तर हा माझा डी असणार आहे. ह्याला मला स्टोअर करून घ्यायचं आहे कशामध्ये? फ्लोटमध्ये. तर मला कंपायलरला सांगावं लागेल हा जो माझा डी आहे हा ह्याला मला फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर तो कन्वर्ट करील त्याला फ्लोटमध्ये आणि मी त्याला स्टोअर करून घेतो एफमध्ये. ओके. केलं. हे सगळं कन्व्हर्जन झालं. बट ह्याच्यानंतर प्रॉब्लेम काय येणार आहे? तर प्रॉब्लेम काय येणार आहे? यामध्ये तुमचे प्रिसिशन प्रिसिशन लॉस्ट होणार आहे मित्रांनो. काय होणार आहे? प्रिसिशन लॉस्ट होणार आहे. प्रिसिशन लॉस्ट म्हणजे काय? की आता समजा डबलमध्ये तुम्ही किती व्हॅल्यू स्टोअर करू शकता? एक अझ्युम करू आपण 12 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. बट जर फ्लोट घेतलं, ओके, बट जर फ्लोट घेतलं तर फ्लोटची साईज काय राहणार आहे? ॲज कम्पेअरेटिव्ह डबल ही कमी राहणार आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही डबल किती स्टोअर करू शकतो? समजा 5च स्टोअर करू शकतो. ओके. डबल किती स्टोअर करू शकतो? 5 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. 5 व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. तर मग आउटपुट येताना काय राहील? 99.23456 5च व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. पण डबल असतं तर त्याने एवढी सगळी व्हॅल्यू स्टोअर केली असते. तर ह्या केसमध्ये प्रिसिशन लॉस्ट ही
प्रॉब्लेम येऊ शकतो. हे झाले आपले प्रिमिटिव्ह कास्टिंग. ओके, ही झाली आपली प्रिमिटिव्ह कास्टिंग. लेट्स अंडरस्टँड कॅर कन्व्हर्जन. आता कॅर जेव्हा कन्वर्ट करतो त्या केसमध्ये कॅर कॅर हा इंटरनली युनिकोड यूज करतो. ओके, कॅर हा इंटरनली युनिकोड यूज करतो. कॅर मी घेतो सी आणि त्याच्यामध्ये मी एक कॅरेक्टर अल्फाबेट स्टोअर करून घेतो कॅरमध्ये. ओके, देन मला काय करायचं आहे, हा जो कॅर आहे बरोबर, हा जो कॅर आहे मला काय स्टोअर करायचा आहे, इंटमध्ये स्टोअर करायचा आहे. कशा स्टोअर करायचा, इंटमध्ये. तर मी कसे करेल, सी इंट एक्स इज इक्वल टू, ओके, तर माझं आउटपुट काय राहील, माझं आउटपुट राहील 65. हे 65 आउटपुट का राहील, तर मित्रांनो आपला जो JVM आहे तो ह्या एला काय कन्सिडर करणार आहे, 65 का, तर कॅरमध्ये JVM युनिक कोड यूज करतो. काय यूज करतात, युनिक कोड त्यालाच आपण म्हणतो ASCII व्हॅल्यू. ओके, तर ती यूज केली जाते. आता हे जे राहणार आहे, हे कन्व्हर्जन जे राहणार आहे, हे ऑटोमॅटिकली क्रिएट केलं जाणार आहे. हे कसं क्रिएट केलं जाणार आहे, ऑटोमॅटिकली. हे कन्व्हर्जन जे राहणार आहे हे ऑटोमॅटिकली राहणार आहे. बट जर हे कन्व्हर्जन आपल्याला मॅन्युअली करायचं असेल तर त्या केसमध्ये आपण कसं करणार, तर मोठा डेटा टाइप जो असेल आपला, जसं की इंट, ओके, हा इंट एक्स इज इक्वल टू काय करावं लागेल मला, 66 घेतो मी. 66 मला स्टोअर करायचे आहेत आता कॅरमध्ये. तर त्या केसमध्ये काय करावं लागेल, तर सेम सिंटॅक्स फॉलो करा. हा एक्स राहील. ह्या एक्सला कंपायलरला मला पहिलं सांगावं लागेल मला कशात कन्वर्ट करायचं आहे, मला याला कॅरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, कॅरमध्ये कन्वर्ट केल्याच्या नंतर मला कशात तरी स्टोअर करून घ्यावं लागेल आणि त्याचा टाईप द्यावा लागेल. तर त्याचा टाईप काय असणार आहे, कॅर, आणि मला स्टोअर कशात करून घ्यायचा आहे, एखाद्या व्हेरिएबलमध्ये. तर मी सीमध्ये करून घेईल. आणि जर मी याला प्रिंट केला सीला, तर त्या केसमध्ये माझं आउटपुट जे राहील हे काय राहील, बी. ओके, अँड लास्ट कन्व्हर्जन जे असणार आहे ते असणार आहे बुलियन. ओके, लास्ट जे असणार आहे बुलियन कन्व्हर्जन. आपल्याला हे समजून घ्यायचंय, बुलियन कन्व्हर्जन हे कधी होऊ शकत नाही. ओके, जावामध्ये बुलियन हा नंबरमध्ये कन्वर्ट केला जात नाही किंवा नंबर हा बुलियनमध्ये कन्वर्ट केला जात नाही. जर तुम्ही हे करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला सरळ सरळ कंपाईल टाइम एरर येऊ शकते. जर समजा मी असं करतो, मी एक बुलियन नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करतो, बुलियन ए इज इक्वल टू, ह्याच्यामध्ये मी एक व्हॅल्यू स्टोअर केली आहे ट्रू. ओके, आता मला या ट्रूला मला काय करायचं आहे, इंटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जर मी असं केलं इंट ए आणि याला मी स्टोअर करून घेतो बी मध्ये, आणि मी इंट SOP बी, या केसमध्ये मला प्रॉब्लेम येऊ शकते, कंपाईल टाइम एरर. ओके, नॉट अलाउड, हे अलाउड नाही आहे, नॉट अलाउड. इथं मित्रांनो लक्ष द्या, आपण आता जे काही एक्झाम्पल यूज केलेले आहेत, ओके, ते एक्झाम्पल ह्या केसमध्ये आपण प्रॅक्टिकली बघू. ओके, तर मी याला रन करून बघतो. व्हेरिएबल क्रिएट केला बाईट नावाचा. ओके, आणि त्या बाईटला मी स्टोअर केलाय शॉर्टमध्ये. आता हे जे कन्व्हर्जन असणार आहे हे कसं होणार आहे, ऑटोमॅटिक. का, तर छोटा डेटा टाईप हा मी मोठ्यामध्ये टाकतोय, त्या केसमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता, मी त्याला प्रिंट करून घेतला ह्या एसला, बाईट टू शॉर्ट. तर इथं आउटपुट दिसतंय तुम्हाला, बाईट टू शॉर्ट 20. ओके, देन आता मी काय केलंय, इंट टू बाईटमध्ये गेलोय. सेम परत आता इंट टू बाईटमध्ये, इंट हा माझा मोठा आहे बाईटपेक्षा, त्या केसमध्ये मला हे जे कन्व्हर्जन आहे हे मला मॅन्युअली करावं लागलं. तर इथं तुम्ही बघू शकता मॅन्युअली करायचंय म्हणजे मी काय केलं, इथं नॅरोईंग परफॉर्म केलंय. आता मी इथं x1चा जो डेटा होता तो y1 मध्ये टाकला आणि कंपायलरला सांगितलं की जो माझा x1 आहे त्याला मला कशात कन्वर्ट करायचंय, बाईटमध्ये. तर मला हे कंपायलरने करून दिलं. आता इथं व्हॅल्यू लॉस झालेली आहे. ओके, ती आपल्याला माहिती आहे. तुम्ही सगळा खालचा कोड बघू शकता. ओके, त्या सगळ्या खालच्या कोडचा इथं आउटपुट आलेला आहे. ओके, तर मित्रांनो ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही बाईट, ओके, तर मित्रांनो तुम्हाला ॲज अ प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला काय करायचंय, पहिलं पहिलं तुम्हाला काय ट्राय करायचंय, बाईट हा ह्या सगळ्या डेटा टाइपमध्ये तुम्हाला स्टोअर करून बघायचा आहे. बाईट सगळ्या डेटा टाइपमध्ये स्टोअर करून बघायचा आहे. हा जो शॉर्ट आहे तो इथून पुढच्या सगळ्या डेटा टाइपमध्ये तुम्हाला स्टोअर करून बघायचा आहे. इंट हा सगळ्या डेटा टाइपमध्ये स्टोअर करून बघायचा आहे. लाँग हा इथून पुढच्या सगळ्या डेटा टाइपमध्ये तुम्हाला स्टोअर करायचा आहे. सेम फ्लोटला पण तुम्हाला डबलमध्ये स्टोअर करायचा आहे, कॅरमध्ये करायचा आहे, आणि डबलला तुम्हाला कॅरमध्ये करून बघा. ओके, तर काय होतंय, आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ही आता डबल हा शॉर्टमध्ये स्टोअर होतोय का, होत असेल तर ओके, नाही होते तर कोणती एरर येते हे तुम्हाला चेक करायचंय. ओके, नसेल होत तर कोणती एरर येते.
तर ह्या केसमध्ये नंतर पुढची स्टेप, पहिलं तुम्हाला काय करायचं, असेंडिंग ऑर्डर फॉलो करायची आहे. फर्स्ट असेंडिंग ऑर्डर फॉलो करा. फर्स्ट काय करायची तुम्हाला, असेंडिंग ऑर्डर फॉलो करायची. ओके. सेकंड काय करायचं तुम्हाला, डिसेंडिंग ऑर्डर फॉलो करायची. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, तर डबलला फ्लोटमध्ये स्टोअर करून बघा, डबलला लॉंगमध्ये स्टोअर करून बघा, इंटमध्ये स्टोअर करून बघा, शॉर्टमध्ये स्टोअर करून बघा आणि बाईटमध्ये स्टोअर करून बघा. त्याच वेळेस प्रत्येकाचं आउटपुट काय राहील ते तुम्हाला चेक करायचंय. ओके. जर डबलला फ्लोटमध्ये केलं तर आउटपुट काय राहील, आणि त्याच वेळेस जर तुम्ही लॉंगमध्ये पण स्टोअर केलं, इंटमध्ये पण स्टोअर केलं, शॉर्टमध्ये पण केलं, बाईटमध्ये पण केलं, तर आउटपुट सेम राहील का वेगवेगळं राहील, आणि वेगवेगळं राहिलं तर का राहील, त्याच्या मागं काय कारण आहे, ते रिझन आहे, ते तुम्हाला शोधायचंय. ओके. जर ते रिझन तुम्हाला नसेल सापडत तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, मी त्याचा आन्सर देण्याचा नक्की ट्राय करेल. ओके. देन सेम तुम्हाला बाकीच्या डेटा टाईपमध्ये सुद्धा करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप कोडिंग. Last one to die.